2005-06लाच माझ्यासोबत एक किस्सा घडला. पण वडिलांनी कधी मला असं कमी पडू नाही दिलं. म्हणजे त्यांनी इकडे खूप कष्ट करतच होते, पण मला पैसे पाठवायचे 5 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या किंवा 10 तारखेपर्यंत जास्तीत जास्त. काही अजून अडचण आली तर 10 तारखेपर्यंत. पण म्हणजे हे तुमचा पॉइंट बरोबर आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यानं पण अशी काही उदाहरणं बघितलेले. जेव्हा मी तिथं अभ्यास करायचे ना, त्या ह्याच्यामध्ये मी सगळं बघितलेलं आहे. पण ऍक्च्युली असं झाले होतं की मी ग्रामीण भागातूनच आली होती. थोडी पार्सिलिटी नाही म्हटली तर तिथं माझ्याबद्दल व्हायची, किंवा माझे कपडे एकदम साधे असायचे. आमच्यात असं होतं की नेहमी आपल्याला फक्त काय करायचंय, कितीही अडथळे येऊ देत, काही आपल्याला मलाही वाटायचं की आपण फिरून यावं. पुण्यात आहे तर आता कधी परत पुण्यात यायला मिळेल. पण मी जोपर्यंत पुण्यात होते तोपर्यंत मी सिंहगड सुद्धा बघितला नव्हता. ही रियालिटी आहे. ऍक्च्युली माझी मैत्रीण जेव्हा अधिकारी झाली त्यावेळी तिनं मला स्पॉन्सर केलेलं आणि मी सिंहगडला गेलेले एक्झामला गेल्यानंतर. मित्र नमस्कार. ग्रामीण भागामध्ये मुलगी वयात आल्यापासूनच किंबहुना वयात येण्याच्या अगोदरच एक नातेवाईकांचं सुरू होतं की लग्न झालं पाहिजे, तिचं लग्न करून दिलं पाहिजे, मुलीची जात आहे, ग्रामीण भागात ठेवून काय करणार, अशा बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी फिरत असतात. खरं तर वयात आल्यानंतर लग्न न करणं एक सामाजिक दडपण आहे, ते म्हणजे अतिशय भीषण परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टींना फाटा देत थांबवत स्वतःच्या मुलीला अधिकारी करायचं हे स्वप्न बाळगणं आणि मुलीने ते सत्यात उतरवणं हा प्रवास काय म्हणजे वाटतो तितका साधारण नाहीये. या सगळ्या संदर्भात आणि जी नुकताच निकाल लागला त्यामध्ये राज्यात मुलींमधून पहिली आलेली कन्या आपल्यासोबत आहे, प्रिया दळवीजी. तुम्ही आता क्लास 2 साठी सिलेक्ट झाला आहात. सगळा त्यांचा प्रवास जाणून घेऊ मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मनपूर्वक नमस्कार. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव सांगा आधी. प्रियांका अंजली विश्वजित दळवी. पहिल्यांदा डोक्यात कधी ठरवलं होतं की मला अधिकारी व्हायचंय? मी म्हणजे 2005-06लाच माझ्यासोबत एक किस्सा घडला. त्यानंतर मी ठरवलेलं की मला व्हायचं. काय किस्सा होता एक्झॅक्टली? असं होतं की मी इथं ग्रामीण भागात, नवेखेड हे ग्रामीण भागातच पूर्णपणे मोडतं. त्यावेळी लोड शेडिंगचा खूप प्रॉब्लेम असायचा. त्यामुळे मी लहान होते तेव्हा, पण खूप प्रॉब्लेम सहन करायला लागायचा. तेव्हा असं वाटायचं की कोणीतरी आमच्यासाठी हा प्रॉब्लेम इतका मोठा होता की त्याच्यासाठी बाकी सगळं काही, त्याच्या पुढे काहीच दुसरं काहीच नव्हतं. त्यावेळी फक्त इतकंच वाटायचं की हा प्रॉब्लेम कुणीतरी सॉल्व्ह करावा. म्हणजे लाईटच नसायची. रात्री लाईट कधीही जायची, रात्री अपरात्री. दिवसा लाईट नसायची. गरमीचा त्रास, लाईट दिवा लावून आम्हाला अभ्यास वगैरे जो काही शाळेनं अभ्यास दिलाय तो पूर्ण करायला लागायचा. आणि मच्छर होतं, गरमी होती, सगळेच हे त्रास होते. त्यावेळी आम्ही लहान असताना हा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला आता जे प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा वाटायचा. जरा सांगा ना, काय असतं लोकांना चमचमीत यश दिसतं पण संघर्ष, प्रयत्न हे बऱ्याचदा दिसत नाहीयेत. लोक फक्त हार तुरे घ्यायला येतात, घालायला येतात. पण तो जो खडतर प्रवास असतो, पायपीट असते, जरा सांगा ना. म्हणजे असं व्हायचं की लाईट गेली ना 8-8 तास, 9-9 तास लोड शेडिंग असायचं. आजही प्रॉब्लेम, आजही काही खेड्यागावात आहे. त्या सुदैवानं नवेखेडमध्ये चांगली योजना 2004-05ला महाराष्ट्र सरकारतर्फे अक्षय ऊर्जा योजना होती. ती अंमलबजावणी त्याची योग्यरित्या झाल्यामुळे आता हा प्रॉब्लेम कमी झालाय इकडच्या भागामध्ये, पण अजूनही काही भागात सुरू आहे. त्यावेळी असं व्हायचं की पाण्याची म्हणजे मोटरची जी शेतीची लाईट असायची ती नंतर यायची, म्हणजे रात्री यायची, आणि सकाळी 7 वाजता किंवा त्याच्या अगोदरच ती लाईट जायची. त्यानंतर लोड शेडिंग चालूच राहायचं. बऱ्यापैकी त्याला सिंगल फ्यूज आणि थ्री फ्यूज. ते सिंगल फ्यूज आपण नंतर आली, 4-5 नंतर आली. त्याच्या अगोदर सगळं कनेक्शन एकच होतं. त्यावेळी आम्हाला म्हणजे हा त्रास होता की ते शाळेनं दिलेला अभ्यास पूर्ण करायला लागायचा. त्यासाठी मग ते दिव्यावरती, मेणबत्तीवर, कधी कंदील असायचे त्या काळी, त्याच्यावर आम्ही ते अभ्यास पूर्ण करायचो. परत झोपताना प्रॉब्लेम असायचा, फॅन नसायचं, मच्छर सगळे असायचे, मग ते कॉईल लावून हे चालू असायचं. परत सकाळी लवकर उठायला लागायचं कारण मोटरीची लाईट गेल्यानंतर पिण्याचं पाणी भरायला प्रॉब्लेम होता. तेव्हा नळ कनेक्शन नव्हतं त्या काळी. सो आम्हाला शेजारी जायला लागायचं, कुठेही शेजारी, जितक्या लांब असेल 100 मीटर वगैरे असं लांब जाऊन ते सगळं पाणी भरायला लागायचं. कारण नंतर लाईट गेली की दुसऱ्या दिवशीच यायची. त्यात जर कधी पाऊस पडला तर 2-2 दिवस लाईट नसायची. असे सगळे प्रॉब्लेम चालू होते.
म्हणजे कशामुळे नेमकं तिथं वाटलं की आपण व्हावं? ती योजना जेव्हा हा प्रॉब्लेम सगळीकडेच चालू होता तेव्हा सरकारच्या लक्षात आलं होतं की असा एक आपण योजना चालू करावी. त्यावेळी चालू केली, त्याची अंमलबजावणी कलेक्टर ऑफिस कडून घडली गेली. त्यावेळी आपल्या माननीय मनीषा म्हैसकर मॅडम कलेक्टर होत्या सांगलीच्या त्या काळी आलेल्या. त्यांनी ती अंमलबजावणी योग्यरित्या केली होती. त्यांच्यामुळे त्या अंमलबजावणीला यश आलं आणि नंतर सिंगल फ्यूज लाईट सुरू झाली. म्हणजे आमचा जो लोड शेडिंगचा प्रॉब्लेम होता तोही झाला. पण त्यातून मला एक स्पार्क असा मिळाला की एक महिला अधिकारी एवढा मोठा प्रॉब्लेम, म्हणजे माझ्यासाठी तो प्रॉब्लेम खूप मोठा होता त्या काळी जेव्हा मी लहान होते. तो प्रॉब्लेम त्यांनी एका ह्याच्यात सोडवला. म्हणजे ती अंमलबजावणी इतक्या लवकर झाली व्यवस्थित की आम्हाला लाईट म्हणजे आनंद झालेला. नंतर मी जशी शाळेत वगैरे जायला सुरुवात केली तसं मी ते विचारायला लागले. मला माहित नव्हतं तेव्हा की ते कलेक्टर पद आहे किंवा त्यासाठी युपीएससी द्यावी लागते, एमपीएससी द्यावी लागते. मग मला माझ्या शिक्षकांनी वगैरे सांगितलं की त्यासाठी युपीएससीची एक्झाम करावी लागते, स्पर्धा परीक्षा द्यावी लागते, त्यातून तुला पाहिजे तसं पोस्ट तुला मिळू शकतं. हे असं माझ्या मनात ते रुजत गेलं आणि त्यातूनच मी निर्णय घेतला की मी केलं तर ह्या क्षेत्रात काहीतरी करेन स्वतःबद्दल. चौथीला असताना ठरवलं होतं. आणि मी तेव्हाच माझ्या घरी पण सांगितलं होतं की मला या व्यक्तीसारखं व्हायचं आहे, मला कलेक्टर मॅम कलेक्टर मॅम सारखं व्हायचं आहे असं मी घरी वडिलांना तेव्हाच सांगितलेलं. मला माहित नाही म्हटलं त्याला काय म्हणतात, पण मला एवढं मोठा अधिकारी व्हायचं आहे एवढं मी त्यावेळी 6वीत असताना आई वडिलांजवळ ही गोष्ट बोललेली होती. आणि ते माझं स्वप्न होतं, ते कधी माझ्या आई वडिलांचं स्वप्न झालं ते मला पण समजलं नाही, ऍक्च्युली त्यांना पण समजलं नाही. पण तो माझा शब्द पाळण्यासाठी त्यांनी खूप म्हणजे प्रत्येक वेळी मला मदत करत आले. ग्रामीण भागामध्ये आर्थिक अडचण एक सामान्य समस्या आहे. म्हणजे खूप ठिकाणी आर्थिक अडचणी असते. म्हणजे एकतर मुलांना शहरात शाळेला पाठवणं हाच एक मोठा विषय असतो. तिथे कशाला जायचं, किंवा मुलं जर जास्त शहाणी झाली तर आई वडिलांना सांभाळणार नाही, ही एक ग्रामीण भागात मानसिकता असते. शिकून तिकडे सेटल होतील. तुम्ही पुण्यालाही अभ्यास केला, आत्ताच ईश्वरपूर जे पूर्वीच इस्लामपूर होतं तिथं सुद्धा तुम्ही अभ्यास केला. त्या काळात पैसे व्यवस्थित पाठवणं असेल किंवा ते खर्चाचं बजेट असेल ते कसं असायचं जरा सगळं सांगा. म्हणजे इतरांना शिकता येईल असं. पुण्यात असताना तर बजेट खूपच होतं, कारण हॉस्टेलची मी हॉस्टेलला राहायचे, हॉस्टेलची फीस 1 लाखाच्या पुढती होती. आणि नंतर त्याच्यासोबत मेस असायचे, क्लासचे फीज होते, सगळे असे खूप म्हणजे खर्च चालूच होता. पण वडिलांनी कधी मला असं कमी पडू नाही दिलं. म्हणजे त्यांनी इकडे खूप कष्ट करतच होते, पण मला पैसे पाठवायचे 5 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या किंवा 10 तारखेपर्यंत जास्तीत जास्त, काही अजून अडचण आली तर 10 तारखेपर्यंत पण पाठवायचे. हे त्यांचं ते डोक्यात कॅल्क्युलेशन चालूच असायचं. आणि माझ्यात असं असायचं की मी माझी डायरीच अजून पण आहे माझ्याजवळ, ती त्या डायरीत मी माझा खर्च लिहिते आणि तेवढेच पैसे मी घरातून मागायचे. मग त्याच्यात जे वरती 200, 300, 500 रुपये राहतील तेवढ्यातच मी बाकीचा खर्च मॅनेज करायचे. किंवा मी काही इच्छाच ठेवल्या नव्हत्या स्वतःच्या की मला हे आत्ता असताना मला काहीच करायचं नाही अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये. त्या माझ्या गरजाच कमी असल्यामुळं कदाचित मला सगळं मॅनेज होत होतं. कारण मी स्वतःला तेवढं सांगितलं होतं की प्रियांका आत्ता काही करायचं नाही, ज्यावेळी तू स्वतःच्या पायावर उभा राहशील तेव्हा तू हवं ते करू शकतेस. आता फक्त तुझ्यासाठी एकच आहे की तुला अभ्यास करायचा आहे. मग याच्यामध्ये असं असतं ना की आपल्यासोबतचे मित्रमैत्रिणी चंगळवादी जीवन जगतात. काय पिझ्झा खायचा आहे, बर्गर खायचा आहे, किती हेल्दी अनहेल्दी बॉडीला ते प्रत्येकाला माहिती आहे, बरोबर. पण हे खायचं आहे, ते खायचं आहे, बॉयफ्रेंड आहे, गर्लफ्रेंड आहे, मला तामिनी घाटात फिरायला जायचं आहे, मला तिकडे मुळशी डॅमवरती जायचं आहे. आता अर्थात पुण्यात तुम्ही अभ्यास केलाय ते तुम्हाला सगळं माहिती आहे. असं चंगळवादी मुलं मुली जीवन जगत असतात. त्यामधून स्वतःला कंट्रोल कसं केलं हे प्रामुख्यानं सांगा. कारण काय होतं, ऐन तारुण्यात चांगली क्षमता असणारी मुलं मुली इथं घसरतात. बरोबर. आणि इथे घसरल्यामुळे मग पुढं सगळंच नुकसान होत जातं. ते एक्सप्लेन करा. म्हणजे हे तुमचा पॉइंट बरोबर आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यानं पण अशी काही उदाहरणं बघितलेले जेव्हा मी तिथं अभ्यास करायचे ना, त्या ह्याच्यामध्ये मी सगळं बघितलेलं आहे. पण ऍक्च्युली असं झालं होतं की मी ग्रामीण भागातूनच आली होती. थोडी पार्सिलिटी नाही म्हटली तर तिथं माझ्याबद्दल व्हायची, किंवा माझे कपडे एकदम साधे असायचे, हे असायचे. पण मी नेहमीच मी अशा मुलांसोबत किंवा अशा मुलींसोबत माझा ग्रुपच असा होता की जो फक्त अभ्यास करायचा, ज्यांना माझ्यासारख्या विचारांची लोक, म्हणजे मी असं म्हणेन की
संगत योग्य असली की योग्य मार्ग आपल्याला सापडतो. तसं मला नेहमीच योग्य संगत मिळत राहिली. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये खूप जास्त जवळची लोक नाहीयेत, जे आहेत ते सगळे आता अधिकारीच आहेत, सगळेच्या सगळे. मी लास्ट आहे माझ्या ह्याच्यामध्ये, पण त्यांच्यासोबत राहत असल्यामुळे मी बाकीच्या गोष्टी इग्नोर करायचे. म्हणजे आमच्यात असं होतं की नेहमी आपल्याला फक्त काय करायचंय, कितीही अडथळे येऊ देत, काही आपल्याला मलाही वाटायचं की आपण फिरून यावं. पुण्यात आहे तर आता कधी परत पुण्यात यायला मिळेल. पण मी जोपर्यंत पुण्यात होते तोपर्यंत मी सिंहगड सुद्धा बघितला नव्हता. ही रियालिटी आहे ऍक्च्युली. माझी मैत्रीण जेव्हा अधिकारी झाली त्यावेळी तिनं मला स्पॉन्सर केलेलं आणि मी सिंहगडला गेलेले एक्झामला गेल्यानंतर. पण मी ते काहीच बघितलेलं नाही. म्हणजे जे काही आहे प्रेक्षणीय स्थळ पुण्यातली ते मी अजूनही, शनिवार वाडा वगैरे, अजूनही मी काही गोष्टी नाहीत बघितलेल्या. म्हणजे 3 वर्ष पुण्यात राहून सुद्धा, कारण ते फायनान्शियली तिथपर्यंत जाणं किंवा त्यासाठी लागणारा खर्च मला कधी परवडत पण नव्हता. आणि जरी घरचे देत असले तरी आपण त्यांच्याकडून किती मागावं हे प्रत्येक मुलाच्यावर किंवा मुलीच्यावर ते डिपेंड असतं की दिलेला पैसा योग्यरित्या योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. कारण आई वडिलांना वाटत असतं की माझी मुलं पुण्यात आहेत म्हणजे अभ्यासच करतात किंवा हे करतात. तो विश्वास आपल्या तिथं लक्षात राहिला पाहिजे. तो विश्वास आहे ना, तो आपल्याला सतत आठवला पाहिजे की त्या विश्वासाला आपल्याला तडा नाही द्यायचा. ते इतर रात्री झोपतात निवांत कारण त्यांची मुलं तिथं अभ्यास करत असतात. पण ते आपल्याला पण कुठंतरी तो एक जबाबदारी असली पाहिजे असं मी माझ्या म्हणजे सगळ्या मुलांना सांगेन, आत्ताच्या पिढीला पण सांगेन की एक जबाबदारीची जाणीव तुमच्या मनात ही असलीच पाहिजे. पण काय होतं, अर्थात कळतं पण वळत नाही ज्याला आपण म्हणतो. तो प्रॉब्लेम काय फक्त तरुण वयातच होतो असं नाहीये. आयुष्यभर माणसाचा प्रॉब्लेम असतो. बऱ्याच गोष्टी कळत असतात पण वळत नाहीये, त्याच्यावरती अंमलबजावणी होत नाहीये. तसंच काही मुलींचंही आणि मुलांचंही होतं. आपल्याला कळतंय की आपले आई वडील शेतात काबाड कष्ट करतात, खूप मेहनत करतात, तरी सुद्धा इथंच पुण्यात सारख्या शहरामध्ये येऊन किंवा मुंबई असेल, दिल्ली असेल, चेन्नई असेल, मेट्रो सिटीमध्ये ते जाऊन चंगळमध्ये जीवन जगतात. घरातून येत नसेल तर मग गर्लफ्रेंड कडून घे किंवा बॉयफ्रेंड करून घे, पण ते कसं तरी कव्हर करायचं आणि तितकं खर्च पैसे उडवायचे. हे सगळं बॅलन्स करताना तुम्हाला काय शिकता आलं आणि तुम्ही इतरांना काय सांगा? मी एवढंच म्हणजे हा पॉइंट बरोबरच आहे. म्हणजे हे सगळीकडे आता सुद्धाही हे चालूच आहे, कारण मी स्वतः बघत पण आहे काही गोष्टी. पण मी फक्त त्यात एवढंच म्हणजे माझं असं होतं की मला ते वेड लागलं होतं ध्येयाचं की मला हे करायचंय. मला हे माहित होतं की जेव्हा मी अधिकारी बनेन त्यानंतर माझ्यासाठी माझ्यासाठी जी मला लाईफ हवी आहे किंवा मला जे वाटतंय ते मी त्यानंतर सुद्धा करू शकते. त्यावेळी माझे पैसे असतील जे मी खर्च करत असेन. पण आता आई वडिलांचे पैसे खर्च करताना मला म्हणजे सतत ते माझ्यावर ते कायम बर्डन असायचं. आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे माझा घरच्यांशी कॉन्टॅक्ट सतत असायचा. त्यामुळं इथं काय चाललंय ते मी कुठेही असली तरी मला ते समजायचं. त्यामुळे त्यातूनच मला ते जाणीव येत गेली. म्हणजे इथं असं असायचं की कधी पूर आला, कधी खूप जास्त पाऊस आला तर शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं असायचं. जरी आमच्या कमी झालं तरी शेजारच्या मी ऐकायचे गावात एवढा प्रॉब्लेम सुरू आहे, न्यूज मध्ये बघायचे. सतत माझा कॉन्टॅक्ट असल्यामुळे मला सतत असं हे वाटत, हे जाणीव माझ्या सतत राहत गेली. वेगळं होता नाही आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जे माझा ग्रुप सापडला अभ्यासाचा तो इतका सुंदर होता की तेही त्याच फील्डमध्ये होते आणि सेम पेज मध्येच होतो आम्ही. त्यामुळे कधी जर मला असं वाटायला लागलं की नाही आपण थोडं फिरून यावं तर ते मला सांगायचे नाही प्रियांका हे योग्य नाही. कधी जर त्यांना वाटलं तर मी त्यांना सांगायचे की नाही हे योग्य नाही, आपण अजून म्हणजे असं ती त्या वेळची वेळ अशी आम्ही पुढे ढकलत जायचो आणि ती इच्छा आमची मरत जायची. असं होत गेलं. खरी गोष्ट आहे. मला एक गोष्ट सांगा, आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये अलीकडे काय होतं, कम्युनिकेशन गॅप खूप राहतो. मुलं शहरात शिकायला गेल्यानंतर आई वडील पण असं मानून समजतात की आता त्यांचं एक आयुष्य आहे, त्यांचं त्यांना जगू दे किंवा त्यांचे चांगले मित्र मैत्रिणी त्यांचं त्यांनी निवडावं आणि मग आई वडिलांसोबतचा संवाद कमी होतो. पण इथे एक महत्वाची गोष्ट की तुमचा संवाद आई वडिलांशी कमी नाही झालेला, तर तो कम्युनिकेशन गॅप होऊ न देण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे ते एक सांगा आणि इतरांना सल्ला द्या. म्हणजे मी एवढंच सांगेन, म्हणजे जे ग्लॅमर लाईफ जी होती तिथं पुण्यामध्ये वगैरे त्यातून मी बाहेर पडत गेले. सो मी थोडं कमी लोकांच्या मध्ये येत गेले. म्हणजे काही लोक ही फिरायला येत नाही, हिला विचारायचंच नाही. सो मी ग्रुपमधनं अशा लोकांच्या ग्रुपमधनं बाहेर पडत गेले. सो माझे हार्डली 1 नाही 2 किंवा 3 जास्तीत जास्त एवढेच माझे कॉन्टॅक्ट राहत गेले माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये. सो मला असं झालं म्हणजे मला जे काही माझ्या मनातलं असेल ते जे बोलायचं असेल ते नेहमी
मी माझ्या आई वडिलांशी शेअर करायची. मोस्टली आईशी जास्त शेअर करायची, कारण वडिलांना शुगर बीपीचा त्रास असल्यामुळे त्यांना मी कधी कोणतं टेन्शन दिलं नाही. त्यांना मी फक्त एवढंच सांगायचे की मी व्यवस्थित आहे, तुम्ही व्यवस्थित राहा. ते काळजीपोटी होतं, पण त्यांना सगळं माहित असायचं, कारण आई त्यांना शेवटी सांगायचीच किंवा त्यांना माझ्या आवाजातूनच सगळं समजायचं. माझा एक प्लस पॉइंट एवढा चांगला होता की मी घरच्यांशी कनेक्ट होते. जरी मी पुण्यात गेले तरी ते कनेक्शन त्यांनी पण कमी करून दिलं नाही, आणि मी पण कमी करून दिलं नाही. त्यांना जर माझी आठवण आली तर ते डायरेक्ट मला फोन न करता तिथं यायचे, मला भेटायचे, म्हणजे हे करायचे. सो त्यांच्या डोळ्यादेखत सगळं होत होतं की आपली मुलगी काही वाईट किंवा चुकीचं काही करत नाही. कधीही आले. आता सुद्धा जेव्हा मी ईश्वरपूरमध्ये अभ्यास करत असते, ते डायरेक्ट अकॅडमीच्या बाहेर येतात आणि कॉल करतात, आणि मी त्यांना अकॅडमी मधून बाहेर येतानाच नेहमी दिसते. मग हा जो विश्वास आहे तो आपण सुद्धा निर्माण करावा लागतो आपल्या आई वडिलांच्या मनामध्ये. आणि आई वडिलांना आपल्या प्रत्येक मुलावर विश्वास हा असतो, पण तो विश्वास टिकवणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे. ते प्रत्येक मुलानं पूर्ण केलं पाहिजे की आपले आई वडील आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात, तर तो विश्वास त्यांचा आपण सार्थ ठरवला पाहिजे. तसंच असं आहे की आजकाल असं होते की खूप सारे फ्रेंड्स आहेत, आपण त्याच्यासोबत राहतो, पण घरच्यांना ते माहितच नाहीत कोण फ्रेंड्स आहेत वगैरे, आपले कोण, आपण कुणासोबत असतो, कुणासोबत आपण अभ्यास करतो, कुठे आपण कुणासोबत कुठे जातो. पण माझ्या बाबतीत असं होतं की माझ्या जे काही माझ्या ओळखीचे आहेत त्या सगळ्यांचे नंबर ऑलरेडी माझ्या वडिलांच्या मोबाईलमध्ये 1-2 लोकांचे नंबर आहेत, किंवा माझे वडील त्यांना पर्सनली भेटतात, बोलतात, त्यांच्याशी ओळख आहे सगळ्यांसोबत. त्यामुळे त्यांना माहित होतं की ही योग्य योग्य ग्रुपमध्ये आहे, योग्य लोकांच्या सोबत आहे, आणि हिचा योग्यरित्या अभ्यास चालू आहे व्यवस्थित. हे जे कम्युनिकेशन गॅप आहे ना, तो मी कधी पडूच दिला नाही आमच्यामध्ये. नेहमी कॉन्टॅक्ट आमचा चालू असायचा. इव्हन मी मेसला जाणार असेल तर मेस थोडी दूर असायची, सो वॉकिंग डिस्टन्स एक 10 मिनिटाचं जरी असलं तरी त्या 10 मिनिटात मी दुसऱ्या कुणाला फोन करत नव्हते, मी घरी फोन करायचे. मग तेवढंच मी आईशी बोलत, आई काम करत करत माझ्याशी बोलत यायची. त्या 10 मिनिटात मी दिवसभराचं माझं काय झालंय ते तिला सांगायचे. सो एक मला मैत्रिणीची कधी गरज पडलीच नाही ऍक्च्युली ह्या प्रवासात, कारण माझी आईच माझी मैत्रीण झाली होती त्यावेळी. आणि सगळ्या म्हणजे चांगलं वाईट काही असो, माझं काही चुकलेलं असो, बाकी काही असो, मी सगळं तिच्याशी सांगायचे, आणि तिनं त्यातून मला नेहमी सपोर्ट करत, मोटिवेट करत पुढे आणलं. आणि रात्री एक चक्कर मारताना, म्हणजे जेवण झाल्यानंतर शतपावली करताना मी वडिलांना कॉल माझा नेहमी असायचा त्यांच्यासोबत. सो त्यांच्याशी माझं कनेक्शन खूप चांगलं, म्हणजे त्यांना माझ्या हॅलोवरून ओळखायचं की आज हिच्यासोबत काय झालंय. म्हणजे मला एवढं डिटेल सांगायची गरज पण नाही पडायची, कारण लहानपणापासून ते मला ओळखतात, माझ्यासोबत आहेत. सो त्यांनी सगळं बघितलंय. मी फक्त हॅलो म्हटलं की त्यांना समजायचं की ही आनंदात आहे की हिला कोणतं टेन्शन आहे. बऱ्याचदा म्हणजे असं मुलींना वाटतं की बाबा आई वडिलांना काय सांगायचंय, आई वडील काय मला समजून घेतात का, मी माझ्या पद्धतीने, माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, मी आहे ना व्यवस्थित. आणि मग पाय घसरत जातो या सगळ्या काळामध्ये. तो पाय घसरला नाही पाहिजे ऐन तारुण्यामध्ये, है ना. करिअरच्या पासून कोणतंही करिअर असो, MPSC UPSC असो किंवा इतर कुठले, तो पाय घसरू नये म्हणून तुम्ही काय विशेष सल्ला द्याल? मी त्यांना, म्हणजे मी मुळात आई वडिलांना सुद्धा एक विनंती करेन सगळ्याच, की मुलं वयात जेव्हा येतात, म्हणजे कॉलेजला जातात, त्यांच्यासोबत एक मित्र आणि मैत्रिणीचं नातं बनवा. म्हणजे लहान 11वी-12वी पर्यंत स्ट्रिक्ट असतात प्रत्येक, माझे आई वडील सुद्धा स्ट्रिक्ट होते, पण जेव्हा आम्ही कॉलेजला गेलो, माझी भावंड कॉलेजला गेलो, तेव्हा ते आमच्या सोबत मित्रासारखे राहायला लागले. म्हणजे आम्ही चेष्टा मस्करी करायला लागलो, एक म्हणजे हसायचो, एकत्र असलो. वडील पण आमची चेष्टा करायचे, आम्ही पण त्यांची चेष्टा करायचो, आईची पण आम्ही खूप चेष्टा करायचो, तीही आमची करायची. म्हणजे एक मैत्रीपूर्ण वातावरण त्यांनी आम्हाला दिलं. ऍक्च्युली ही सुरुवात त्यांच्याकडून झाली. त्यांनी तो स्ट्रिक्टनेस जर आम्हाला दाखवला असता कॉलेजमध्येच, तर आम्ही खूप गोष्टी त्यांच्यापासून लपवू शकलो असतो, किंवा लपवल्याही असत्या की नाही, नको, स्ट्रिक्ट आहेत, सांगायला नको, इकडे जाऊया तिकडे जाऊया, कशाला सांगायचं. पण त्यांच्याकडून त्यांना ते गोष्ट समजलीच होती. आई वडिलांनी, म्हणजे मी ह्या बाबतीत स्वतःला लकी समजते की त्यांना ती गोष्ट तेव्हाच समजली की आता आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण नातं ठेवलं पाहिजे, त्यांना हसत खेळत हे केलं पाहिजे, जेणेकरून मला अजून 2 भाऊ आहेत, ते आम्ही तिघही बाहेर राहून शिक्षण घेतले आम्ही तिघही. पण आम्ही कुठेही बाहेर जाताना असं कधीच झालं नाही की बिना
सांगता कुठे गेलो. ऍटलिस्ट त्यांना एवढा फोन तरी आमच्याकडून येतोच की आज आम्ही इथं नाहीये, बाहेर चाललो आहे, एक 8 पर्यंत 9 पर्यंत 7 पर्यंत जे काही टाइम असेल तिथपर्यंत येऊ. पण त्यांनी कधी क्रॉस क्वेश्चन नाही केला की कुठेच चाललाय, कोणच आहात. त्यांनी तो विश्वास दाखवत गेलं की बाबा हा बाहेर चाललेत, आपल्याला सांगून चाललेत, ठीक आहे, झालं. मग यातूनच मुलांच्या मनात पण एक हे झालं की आपले आई वडील आपल्याला टोकत नाहीत कुठल्या गोष्टीमध्ये. पण अनेकदा असं असतं ना, एक हट्टी मानसिकता असते किंवा पुरुष प्रधान संस्कृती असते ग्रामीणला सुद्धा आणि शहरी सुद्धा, की मी म्हणेल तीच पूर्व दिशा. मी जर म्हणालो मुलीने असं वागायचं तर असंच वागायचं, आणि मी जर म्हणालो मुलाने असं करायचं तर असंच करायचं. भले ते चुकीचं असलं तरी काही घेणं देणं नाहीये. पण ही जी हट्टी मानसिकता आहे ग्रामीण भागात आणि शहरी भागात आई वडिलांची, त्या मानसिकतेतून जरा थोडं फ्लेक्झिबल, थोडं लवचिक देण्यासाठी काय सांगा? मी त्यामध्ये एवढंच सांगेन की म्हणजे आई वडील असो किंवा मुलं असो, त्यांनी थोडंसं म्हणजे हे असतंच प्रत्येकाचं की मी म्हणेन आता मला सगळं करायचंय, मलाच हे करायचंय, असं त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यात ते चालूच असतं. पण मी त्यातून एवढंच सांगेन की हे आपले आई वडील कधी आपले शत्रू नसतात. ते जर आपल्याला काही गोष्टी टोकत असतील किंवा काही सांगत असतील तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी अनुभव घेतलेला असतो. त्यांना वाटत असतं की पुढे जाऊन असं होऊ नये. सो कधीतरी आपण सुद्धा 2 पावलं मागे येणं गरजेचं आहे. आपला जो हट्टीपणा आहे तो सोडलायला गरजेचा आहे. कारण कुठल्याही आई वडिलाला असं वाटत नाही की माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं नुकसान व्हावं. ते नेहमी आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या चांगल्याचाच विचार करत असतात. पण अति काळजी पण घातक आहे आणि अति लाड पण घातक आहे. हे बॅलन्स करताना आई वडील जर मागे पुढे झाले तर मग आयुष्य कोलॅप्स होऊ शकतं. त्याबद्दल काय वाटतंय? हा, ते पण बरोबर आहे. कारण अति काळजी जर केली तर मुलांना ते बर्डन वाटायला सुरू होतं आणि अति लाड केलं तर मुलं बिघडण्याची पण शक्यता असते. त्याचा जो बॅलन्स हा म्हणजे कसा आहे, तो आता अनुभवातून किंवा चुकांमधून शिकत तुम्ही काय शिकत सांगाल, तो बॅलन्स कसा केला पाहिजे? बॅलन्ससाठी मी एवढंच सांगेन की आई वडिलांसोबत सतत बोलत राहिलं पाहिजे. जो कम्युनिकेशन गॅप पडतो ना, तो पडला नाही पाहिजे आई वडिलांसोबत. आपल्याला काय वाटतंय ते आई वडिलांसोबत जर मनमोकळेपणानं बोलता आलं तर कदाचित आई वडील सुद्धा त्याच्यावरती विचार करतात आणि त्यातून आपल्यासाठी काय चांगलं आहे ह्याचा एक सल्ला आपल्याला देतात. आणि त्यांनी जो सल्ला दिलाय त्याच्यावर पण आपण विचार केला पाहिजे की असा सल्ला दिलाय. मग मी असं म्हणत नाही की तो सल्ला 100% आपल्याला पटू शकतो, पण त्यातलं एक 90% तरी पटेल ना, 95% तरी पटेल. तेवढा जरी आपण विचार करत पुढे गेलो तर कदाचित अजून एक चांगलं सोल्युशन मिळून आपलं व्यवस्थित पुढे मार्गक्रमण होऊ शकतं. कसं असायचं अभ्यासाचं शेड्यूल, कसं असायचं म्हणजे आता खरं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत? ओके, आता मी खरं सांगेन, इथं असं पोस्ट निघाल्यानंतर सोशल मीडियावर सगळं व्हायरल होतं की 18 तास अभ्यास करा, 24 तास अभ्यास करा. पण मी खरं सांगते, मी एवढा अभ्यास नाही केला 18 तास वगैरे, माझ्याकडून झाला पण. आणि एवढं मी नक्की सांगेन, जर एक्झाम जवळ आल्यानंतर मी 2 महिने 2.5 महिने म्हणजे पूर्ण झोकून अभ्यास केला. त्यावेळी म्हणजे लिटरली मी फोन सुद्धा हातात घेत नव्हते, माझा फोन बंदच असायचा त्या पिरियडमध्ये एक्झाम जवळ आल्यावरती. कारण कसं व्हायचं, कधी एक्झाम पुढे जायची, एक्झाम पोस्टपोन व्हायची, सो फ्रस्ट्रेशन हे यायचंच, पूर्ण यायचं. त्यामुळे कंटिन्युअस अभ्यास कधीच व्हायचा नाही. सो मी एवढं असायचं की जेव्हा एक्झाम जवळ येईल तेव्हा मी शार्प 6ला लायब्ररीत असायचे. लायब्ररी ओपनच मी करायचे. इथं ईश्वरपूरमध्ये चावी आमच्याकडेच असायची. सो मी 6ला लायब्ररीत असायचे आणि रात्री 12:30 पर्यंत मी लायब्ररीत बसायचे. आणि कधीतरी असं व्हायचं की पूर्ण लायब्ररीत काही मुलंच असायची, मी एकटीच मुलगी असायची जी रात्री 12:30 पर्यंत बसलेली असायची. पण आमच्या राजश्री शाहू अकॅडमी जी ईश्वरपूरमध्ये आहे, तिथं जे केंगार सर असू दे किंवा विक्रांत पाटील सर असू दे, त्यांनी एक हेल्दी एन्व्हायरमेंट तिथं तयार करून दिले की तिथं मुलींना कधी भीती वाटत नाही. म्हणजे 11:30 पर्यंत एखादी मुलगी लायब्ररीत बसणं ग्रामीण भागामध्ये खूप मोठी गोष्ट आहे ही. पण तिथं मी बसायचे कारण मला भीती वाटत नव्हती. तिथं एक पूर्णपणे असं एन्व्हायरमेंट फ्रेंडली होतं, पूर्ण असं सगळे म्हणजे लक्ष होतं सगळ्यांचं. आणि मी कम्प्लीट म्हणजे 11:30 12:30 पर्यंत तिथं अभ्यास करायचे पूर्णपणे. आणि नंतर मग मी 6 वाजता सकाळी यायचे. असं माझं शेड्यूल चालू होतं. त्यामध्ये 1 तास असायचा तो दुपारच्या जेवणाचा असायचा आणि संध्याकाळी 1 पाऊण तास वगैरे संध्याकाळच्या जेवणासाठी असायचा. बरोबर. आपली मुलाखत पूर्व पण चर्चा झाली. ग्रामीण भागामध्ये मुलींची लग्न, मुलं मुली काय वेगळं नाही, पण लवकर होतात. सामाजिक दडपण असेल, आई वडिलांची काळजी असेल, जे काही कारण असेल त्याच्यामुळे लवकर होतात. तुम्हीही बराच वर्ष 7-8 वर्ष अभ्यास केला.
या काळात अनेकदा स्थळं आली असतील, हो. आसपासच्या शेजाऱ्यांकडून, आई वडिलांकडून त्याच्याबद्दल अर्थात चर्चा तरी होत चर्चा होते. असते. हो. आणि मग त्या वयात असल्यामुळे स्वाभाविकपणे करूया का नको असं चलबिचल मन अनेकांचं असतं. असं. तो विचार तुम्ही कसा बॅलन्स केला? हा, म्हणजे असायचं, हे सगळं चालूच असायचं की वय वाढतंय किंवा हे करायचं. मग असं व्हायचं की मी मोस्टली म्हणजे घरी जरी आले तरी गावात किंवा काय असं चर्चा ही चालूच असायची. मी मोस्टली प्रेफर करायचे की घरीच यायचं नाही. आई वडीलच मला भेटायला यायचे अकॅडमीच्या टेन्शनच तिथं, नको. टेन्शनच नको. आणि दुसरं असं होतं की मी एक गोष्ट वाचली होती, ती मी माझ्या वडिलांनी सुद्धा वाचलं होतं. एक कोट होतं की लेक आभाळ शिवते जेव्हा बाप पाय रोवून खंबीर उभा असतो. क्या बात आहे. आणि ती मुळं माझी खंबीर होती ऍक्च्युली. म्हणजे माझ्या आई वडिलांचं शिक्षण एवढं जास्त झालेलं नाहीये, पण तरी सुद्धा त्यांचे विचार खूप प्रगल्भ आहेत अगदी. की या एवढ्या वयापर्यंत मुलीला ठेवणं, मुलीला सपोर्ट करणं आणि मुलीवर विश्वास दाखवणं यासाठी जे डेअरिंग लागतं, म्हणजे हे गोष्ट खूप केली आहे. खूप म्हणजे आता ते आभाराच्या पलीकडचे शब्द आहेत माझे, ते ऋणात व्यक्त आहेत ते ऍक्च्युली. पण ते माझी मुळच खूप खंबीर होते. स्थळं यायची, खूप चांगली चांगली स्थळं यायची, पण त्यांनी नेहमी स्थळांना इग्नोर केलं किंवा हे सांगितलं की परत बघू, अजून 1 वर्षानं बघू, अजून 6 महिन्यानं बघू. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांनी टाळाटाळ केली. कधीतरी जवळचे सुद्धा त्यांच्या म्हटले की आता करून टाका, लग्नानंतर काय शिक्षण होईलच की, आपण असंच बघू. पण त्यांना पण त्यांच्या आयुष्यात खूप अनुभव आले होते, त्यांचेच नाही पण बाकीच्याकडून पण अनुभव आले होते की लग्नानंतर नाही होत शिक्षण, म्हणजे रेअरली होतं 1% मध्ये. खरी गोष्ट आहे. हा, मग त्यामुळे त्यांनी कधी ती रिस्क घ्यायचा विचारच केला नाही. आणि त्यांचं माझं जे स्वप्न होतं, त्यांनी मला तो शब्द दिला होता की जोपर्यंत तू म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुझं लग्न करणार नाही. आणि मी एक त्यांना शब्द दिला होता, ज्यावेळी तुम्ही म्हणाल की बास आता माझ्याकडून होत नाही शिकवणं तुला आणि तुझं लग्न करूया, त्यावेळी मी ज्या काही अवस्थेत असेल ते सगळं बंद करून लग्नासाठी उभी राहीन. हा जो आमच्यात जो कम्युनिकेशन झालं होतं, एकमेकांना जो आम्ही शब्द दिला होता, तो शब्द आम्ही पाळत गेलो. मी पण पाळत गेले आणि त्यांनी सुद्धा तो पाळायचा खूप प्रयत्न केला. अजूनही करतायत ते प्रयत्न आणि मीही अजूनही प्रयत्न करतेय की ते व्हावं पूर्ण. असं एक गोष्ट अशी असते, आम्ही स्थळ पाहत नाहीये बरोबर, किंवा तिचं ते अभ्यास करते, ती अधिकारी होईल, तिचा ती जोडीदार निवडेल, अशी एक मानसिकता असते किंवा असा विचारही असतो. IRS भरत आंधळे, IRS तुम्हाला माहित असतील, ते जेव्हा पुण्याला राहायचे तेव्हा लोकांनी असं ठेवलं त्यांचं लग्न झालं असेल तिकडे. पण हे तर संघर्ष करून इकडे अभ्यास करायचे. लोकांच्या डोक्यात, गावकऱ्यांच्या डोक्यात त्यांचं लग्न झालेलं होतं, पण हे तर अगदी प्रचंड मेहनत घेत होते. तर तो जो विश्वास असतो की माझं अफेअर वगैरे, बॉयफ्रेंड वगैरे काही नाहीये, मी फक्त अभ्यासावर फोकस करते, हे कसं आई वडिलांना पटवून दिलं? म्हणजे आई वडील मला विचारायचे, बाबा आहे का तुझं कोण? मी त्यांना एवढंच सांगायचे की या अभ्यासातूनच मला काय म्हणजे होतच नाही बाहेर येणं. आणि दुसरी गोष्ट आहे की मी ज्या सर्कलमध्ये असायचे, माझ्या फ्रेंड्स लोकांच्या सोबत अभ्यास आम्ही जे करायचो एकत्र, ते सगळे माझे वडील त्यांना खूप चांगले ओळखायचे. मग त्यांना हे माहित होतं, जर कधी कधी असं होतं की मुलं मुली सांगत नाहीत, लपवतात, ते जे कोण असेल त्यांच्यासोबत एखादी व्यक्ती, तर ती लपवून ठेवायची. त्यामुळे ते त्यांना घरच्यांना कळायचं की बाबा ह्या व्यक्तीवर आपली ओळख नाही म्हणजे काहीतरी असेल यांचं. पण माझं असं होतं की मी ज्या लोकांसोबत उठत बसत असते त्या सगळ्यांचे डिटेल्स वडिलांसोबत होते, म्हणजे कम्युनिकेशन होतं. कधी कधी मी नसायचे अकॅडमी मधून, मी बाहेर यायला मला वेळ व्हायचा, पण ते जर लोक तिथं असले तर माझे वडील त्यांच्यासोबत गप्पा मारायचे वगैरे. त्यामुळे त्यांना तो विश्वास होता की असं काहीच नाहीये, कारण असतं तर तिनं सांगितलं असतं किंवा एकतर लपवलं असतं. पण मी परत एकदा सांगेन की माझा आई वडिलांसोबतचा संवादच माझ्यासाठी माझी स्ट्रेंथ होती ऍक्च्युली. कारण मी त्यांच्या सोबत बोलायचे आणि त्यातूनच तो विश्वास निर्माण झाला. असं एक्झॅक्ट नाही की आत्ता झाला म्हणजे लगेचच झाला. ही एक प्रोसेस होती, 8 वर्षाचा प्रोसेस होती. 8 वर्षात तो विश्वास जनरेट होत गेला आणि तो विश्वास भक्कम होत गेला. दरवर्षी त्यात नवीन काय भर पडत ऍड होत तो विश्वास भक्कम होत गेला. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, आता तुम्ही महिला बाल कल्याण विकास या विभागात काम कराल, महिलांबद्दलच्या समस्या खूप आहेत. मुठभर महिला साक्षर झाल्या किंवा एक कोणतरी महिला अधिकारी झाली किंवा देशाच्या सर्वोच्च पदावर कुठे असली, काही इतर महिलांची परिस्थिती बदलली अशातला भाग नाहीये. आजही अनेक ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृतीमुळे महिलांना खूप खच्चीकरण केलं जातं, दाबलं जातं. हे धुतल्या तांदळासारखं प्रेक्षको सत्य आहे.
है ना. ह्या सगळ्या संदर्भात काय कसं काम करायचंय, काय सांगाल सगळ्या संदर्भात? मी एवढंच म्हणेन की मी लहानपणापासून बघते, माझी आई बचत गट चालवते पूर्ण. त्यानंतर ती CRP वगैरे पण बचत गटाच्या रिलेटेड असायचं, त्यामुळे आमच्या घरात ना सतत बायकांचं येणं जाणं असायचं. अर्थात तुम्हाला तर खूप चांगल्या चर्चा. आणि त्यामुळे मी लहान होते किंवा मी अजून सुद्धा तिथे जाऊन फक्त मी बसते, मी काही बोलत नाही, पण मी जाणून घेत असते यांचं काय चालू आहे, यांना काय पाहिजे एक्झॅक्टली. सो मला ते लहानपणापासून ते बाळकडूच असे ना का पण तसं मिळाल्यासारखं झालंय की हे महिलांचे ग्रामीण भागात पूर्ण ग्रासरूट लेवलला महिलांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांना काय हवंय एक्झॅक्टली. आणि त्यांच्यापर्यंत असं होतं की कधी काही स्कीम्स पोचतच नाहीयेत, व्यवस्थित पोचत नाहीत किंवा चुकीची माहिती न पोचली जातात. सो मला असं वाटतं की मला हा अनुभव आहे थोडाफार ऐकून, मी प्रत्यक्षात काम नाही केलेलं पण मला ऐकून काही गोष्टी माहिती आहेत. सो मला आणि माझी त्याच क्षेत्रात निवड झाली, महिला बालविकास मध्येच माझी निवड झाल्यामुळं आता मला जास्त स्कोप मिळाला की ते प्रॉब्लेम, मी अजून सुद्धा ते प्रॉब्लेम चालूच आहेत, तर ते प्रॉब्लेम डील करायचं मला एक स्कोप मिळाला. कारण मला बॅकग्राऊंड माहित आहे महिलांच्या रिलेटेडचं काय आहे, त्यांना काय प्रॉब्लेम होत आहेत ते. सो येणाऱ्या स्कीमचं जास्तीत जास्त योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन करण्याचं किंवा तो लाभ महिलांपर्यंत योग्यरित्या पोहोचवण्याचं किंवा योग्य महिलेपर्यंत पोहोचवण्याचं मी पूर्ण 100% माझे प्रयत्न करेन. एवढं तर मी आता ह्या स्टेजला हे नक्की सांगू शकते. अर्थात तुमचं तर ट्रेनिंग होईल, ट्रेनिंग नंतर अजून प्रशासकीय समज खूप चांगली येते. आणि मित्रांनो, देशाच्या GDPत भर टाकणारी किंवा देशातली व्यवस्था ही लोकशाही जास्तीत जास्त चांगली बळकट करणाऱ्यांमध्ये दगडगोट्यातली ग्रामीण भागातली मुलं मुली व्यावसायिक खूप आहेत मित्रांनो. हे आपण या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही भरभरून बोलला, अजून काय बोलायचंय? नाही, तुम्ही वेळ दिला. मी अजून एक फक्त गोष्ट सांगू शकते, जो सोशल मीडियावर माझा व्हिडिओ, माझा आणि माझ्या वडिलांचं इमोशन, ऍक्च्युली ते प्रायव्हेट होतं, ते व्हायरल कसं झालं मला माहिती नाहीये, पण मी फक्त एवढंच सांगेन, म्हणजे हे वास्तविकतेचं भान द्यायचंय मला. पुढे तो व्हिडिओ बघून अभ्यासाला कोण येणार असेल तर तो क्षण बघून तुम्ही ह्या क्षेत्रात येत असाल तर एक वास्तविकता पण लक्षात ठेवा. कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, भयानक वाढलेली आहे. 0.50 0.25 1.5 मार्कनं 2 मार्कनं मी स्वतः फेल झालेली आहे. प्री असो, मेन्स असो, इंटरव्ह्यू असो, सगळ्यातून फेल झालेली आहे मी. सो तो व्हिडिओ बघून तुम्हाला एका वर्षात यश मिळेल किंवा आता गेलो की आपलं होणार आहे असं होणार नाहीये. तुम्हाला त्यासाठी तयारी करावी लागेल आणि प्रामाणिकपणे सगळं साईडला ठेवून तुमच्या ज्या काही इच्छा असतील, ज्या काही तुमच्या आकांक्षा असतील, सगळं बाजूला ठेवून तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. तरच तो क्षण आपल्याला कॅमेऱ्यात कॅप्चर करता येतो. पण ते लगेच होणारी गोष्ट नाही. मला ह्या गोष्टी मिळवायला 8 वर्ष लागली. त्या सगळ्यांना वाटतं तो एक क्षण बघून सगळे भावुक झाले, मी त्यांच्या भावनांचा आदर करते, पण तो क्षण कॅप्चर करण्यासाठी मी 8 वर्ष प्रयत्न केले. तो 8 वर्षाचा स्ट्रगल एकटा माझा नव्हता, माझ्या घरच्यांचा होता, माझ्या फॅमिलीचा पूर्ण होता. ज्यांनी मला सपोर्ट केला, आज ते सगळे रडत आहेत, कारण तो स्ट्रगल माझ्या एकटीचा नसून त्या सगळ्यांचा होता. स्ट्रगल मध्ये येते की तुम्हाला अनेकदा अपयश येतं, म्हणजे असं म्हटलं जातं की एका यशासाठी अनेकदा अपयश सहन करावं लागतं. प्रत्येक वेळी अपयश येतं, प्रत्येक वेळी त्या अपयशातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला योग्य लोक सोबत हवी असतात. जसं आपले आई वडील आहेत तसं आपला एखादा गुरु असणं पण तेवढंच जास्त गरजेचं आहे. मी अजून एक माझ्या आयुष्यातला खूप भयानक किस्सा सांगायचा आहे मला, की मी 2023च्या अगोदर खूप प्री आणि खूप मेन्स दिला, म्हणजे 4 मेन्स तरी मी त्याच्या अगोदर दिल्या. 2023च्या अगोदर 4 मेन्स ही सामान्य बाब नाही. अनेकदा ग्रामीण भागात मुला मुलींना माहिती नसेल प्री मेन्स काय. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 4 वेळा देणं म्हणजे 4 वर्ष आणि 4 वर्षा पाठीमागे केलेला अभ्यास कंटिन्यू करा. मग 2023 मध्ये अशी वेळ आली की मी सगळ्या, म्हणजे जी मुलगी मेन्स देऊन आली ती सगळ्या प्री, म्हणजे इव्हन राज्यसेवा असो, म्हणजे किंवा STI ASO ची असो, सगळ्या प्री मी फेल झाले होते. ही फॅक्ट आहे. सगळ्या प्री 23ला मी मेन्स देणारी मुलगी प्री फेल झाली होती. तेव्हा काय वाटलं होतं? तेव्हा मी पूर्ण तुटले होते, पूर्ण तुटले होते. मी सगळं सामान घेऊन घरी आलेले, घरी सांगितलेलं माझं लग्न करा, माझ्याकडून काही होऊ शकत नाही. घरच्यांनी वेळ दिला मला, पूर्ण 1 दिवस वेळ दिला, शांत वेळ दिला. नंतर आई वडिलांनी मला समोर घेतलं आणि एवढंच सांगितलं, एकदा एक ट्राय कर, शेवटचा एक ट्राय कर, आमचं पण ते स्वप्न आहे, नाही झालं तर आपण तुझं लग्न करू.
तो ही किती सालची गोष्ट ही आहे? 2023 आता रिसेंटली कोविड मला नंतर, हा. पोस्ट मिळायच्या अगोदरचीच ही गोष्ट आहे. तसं मला ते सांगितलं होतं. हा. मी त्यावेळी खूप म्हणजे सगळे रिझल्ट माझे उडलेले. मी खूप भयानक रडत होते. भयानक म्हणजे भयानक रडत होते. त्यावेळी मला आई वडिलांनी पुन्हा उभं केलं आणि पुन्हा पुढं पुश केलं एक की चालत राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तो आधार माझ्यासाठी खूप मोठा होता. दुसरी गोष्ट सांगू इच्छिते की आमच्या शाहूचे जे संचालक आहेत विक्रांत पाटील सर, म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण मी त्यांच्याजवळ जाऊन सुद्धा रडले होते की सर माझं काही होत नाही. म्हणजे एकेकाळी इंजिनिअरिंग मध्ये युनिव्हर्सिटी टॉपर असणारी मुलगी, एवढ्या मेन्स देऊन आलेली मुलगी, आज 23ला तिच्या हातात काहीच नाही. त्याच वेळी माझ्या ग्रुपमधले सगळ्यांची पोस्ट निघाली होती आणि मी एकटी राहिली होती. सरांनी त्यावेळी मला अपयशाला डील करायला शिकवलं. कारण त्यावेळी अकॅडमीमध्ये खूप लोक भेटायला यायची सरांना किंवा जे पोस्ट होल्डर आहेत त्यांना. सर त्यांची ओळख करून द्यायचे. त्यावेळी मी तिथंच एका कोपऱ्यात बसून असायचे. सरांनी ते इमोशन माझे ओळखले होते. सरांनी त्यावेळी मला अपयशाला डील करायला त्या लोकांची माझ्याशी ओळख करून सर द्यायचे मुद्दामून की ही आमची विद्यार्थी आहे, हिचं आत्ता नाही झालं पण पुढच्या वर्षी नक्की होणार. तो सरांचा एक विश्वास होता. सरांनी अपयशाला डील करायला शिकवलं. दुसरी गोष्ट एक सरांनी मला आयुष्यात सांगितली की प्रामाणिकपणे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्याला एमपीएससी कधीही नाराज करत नाही. ते जे शब्द होते ते आजही मी विसरलेले नाहीये. कारण त्या शब्दांनी मला पूर्ण ताकद दिली. तसंच त्यावेळी माझा ग्रुप जो अधिकारी झालाच होता पण जॉईनिंग आलं नव्हतं किंवा त्याही पुढची परीक्षेचा अभ्यास करत होते, त्यांनी मला कधी एकटं पाडलं नाही की आता हिचं काय प्री फेल आहे, हिला कशाला आपल्यात घ्या, असं काहीच नाही. त्यांनी नेहमी मला सोबत ठेवलं. मला अजिबात अभ्यास करू वाटत नव्हता त्यांच्यासोबत म्हणजे असलं, पण मी तिथं बसायचे. माझ्या कानावर शब्द पडत 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 राहिले आणि त्यातूनच मी बाहेर आले. आणि त्यानंतर 2024च्या ज्या एक्झाम सुरू झाल्या त्यातली एकही एक्झाम मी फेल झाले नाही, एकही प्री मी फेल झालेली नाहीये. कट ऑफ पेक्षा 20 ते 25 मार्क नेहमी मला प्रत्येक परीक्षेत जास्त आले. प्रत्येक मेन्स मी दिली आणि आता सगळ्या मेन्स झालेल्या आहेत ऍक्च्युली माझ्या सगळ्याच. ही एक्झाम ही त्याच मेन्सचा एक पार्ट होती. सगळ्या मेन्स माझ्या ऑलरेडी चांगल्या म्हणजे असं मला आलाय स्कोर, बट अजून रिझल्ट पेंडिंग आहेत सगळे. कसं काही सांगू शकत नाही, काही शाश्वत नसतं. काही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एमपीएससीत काही शाश्वत नसतं. पण फक्त मी एवढं सांगत आहे की हा जो व्हिडिओ बघून जर तुम्ही फक्त ह्या फील्डमध्ये येत असाल तर वास्तविकतेचं भानही असं आहे. माझ्या स्वतःसोबत झालंय की अपयश मला आलं, एक सोडून नाही 4 एक्झाम मी फेल झाले आणि ऍट अ टाइम झालं. जेव्हा गॅपने एक्झाम फेल होतो तेव्हा काही वाटत नाही, पण कंटिन्यू महिन्याच्या 4 एक्झाम एमपीएससीतल्या त्या पण टॉपच्या एक्झाम जर फेल झालं तर माणूस आत्मविश्वास पूर्ण गमावून जातो. तो किती हुशार असलो फ्रस्ट्रेट होतं. अचानकपणे डोक्यात नको ते विचार यायला चालू होतात निगेटिव्ह की आपलं होऊ शकत नाही. सो चुकीचा मार्ग हे काही लोक स्वीकारतात की जीवन संपवणं असो काही असो. कदा मीही त्याच फेज मधनं गेले. पण मी म्हंटल तसं मला खूप चांगला ग्रुप मिळाला, खूप चांगले गुरु मिळाले, खूप चांगले आई वडील मिळाले. ही सत्य घटना आहे सगळी. ह्यात काही असं म्हणजे मला एडिट काही नाहीये. जे काही बोलते ते सत्य माझ्यासोबत घडलेलं आहे, जे माझ्या अकॅडमीतले सगळ्यांना माहित आहे. म्हणून कदाचित माझं हे यश जे आता मिळालं मला ते सगळ्यांना इतकं आमच्या ग्रुपमध्ये असो किंवा माझ्या अकॅडमीत असो, माझ्या गावी असो, घरी असो किंवा ईश्वरपूरमध्ये असो, सगळ्यांना ते पोहोचलं, सगळ्यांच्या मनाला भिडलं ह्यासाठी. कारण त्यांनी त्याच्या अगोदरचा जो माझा फेल्युअरचा प्रवास होता त्यातून मी कशी उभा राहिले ते सगळ्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं होतं. एवढं. त्यामुळे मी एवढंच सांगेन की एमपीएससीत या, नक्की या. यश तुम्हाला एमपीएससी प्रामाणिकपणे केलं तर नक्की देईल. फक्त वास्तविकतेचं तेवढंच भान ठेवा की खूप वर्ष जातात, त्यासाठी संयम महत्वाचा असतो. कितीही फ्रस्ट्रेशन आलं तरी एवढं लक्षात ठेवायचं, हा निर्णय जर आपला असेल तर आपण कुणाला ब्लेम करू शकत नाही. पण एवढं आहे की एमपीएससीतून एक विचारांची प्रगल्भता तयार होते, जी समाजात परत आपल्याला काम करायला, कोणत्याही फील्डमध्ये काम करायला संधी मिळते. खरी गोष्ट आहे. तेवढं मी नक्की सांगेन सगळ्यांना. आता त्यांनी जे सांगितलं हे चमचमीत यश न पाहता वास्तवाचं भान ठेवून, पाठीमागे साधारण 3-4-5 महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातला मेंढपाळाचा मुलगा IPS बिरुदेव डोने सिलेक्शन झालं. त्यांची मुलाखत घेताना पण आमची तर फॅक्टवर चर्चा झाली होती किंवा UPSCतलं तथ्य लक्षात आलं पाहिजे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू लक्षात घेतल्या तरच आपण या स्पर्धा परीक्षांकडे ओढू शकतो. मी कुणाची तरी लालदिव्याची गाडी पाहिली आणि मी PSI झालो, प्रेक्षक नाही असं होतं. खूप घासावं लागतं. एखाद्या वातावरणात एखादा विद्यार्थी शिक्षक होऊ शकतो,
चांगला ऍग्रिकल्चरचा बिझनेस करू शकतो. एखादी कन्या, एखादा सुपुत्र अधिकारी होऊ शकतो. ज्याच्या त्याच्या क्षमता वेगळी आहेत. उदाहरण सांगतो तुम्हाला, मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय आपण. जिराफ आहे. जिराफाला जर तुम्ही म्हणालात की पाण्यात पोहाल, तो स्विमिंग करेल का हो? नाही करणार. पण त्याला जर सांगितलं तुम्ही एखाद्या उंच झाडावरचं फळ खा, तो निश्चित खाईल ना, कारण त्याची ती क्षमता आहे. आणि तुम्ही जर माशाला सांगितलं तर झाडावरचं फळ खा, तो नाही खाणार. तो त्या पाण्यात चांगलं पोहू शकतो. म्हणून प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे. प्रत्येकाकडे राजहंस आहे. तो आई वडिलांनी ओळखून, शिक्षकांनी ओळखून, पालकांनी ओळखून, सगळ्यांनीच त्याला त्याच्या क्षेत्रात सहकार्य केलं पाहिजे. चमचमीत यश बघून जर इकडे याल तर फसाल. वास्तवाचं भान ठेवून आपली बौद्धिक क्षमता समजून घेण्याची पद्धत जर लक्षात घेतली तर निश्चित तुम्ही अधिकारी होऊ शकता. खूप चांगली संधी आहे प्रशासनात जाऊन या लोकसेवा करण्याची. आणि प्रशासनात नाही गेला तरी सुद्धा तुम्ही या लोकांची सेवा करू शकता. शेवटी प्रश्न येतो अर्थार्जनचा. तुम्ही आयुष्यात जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर अनेक गोष्टी तुम्हाला साध्य करता येतात. हे वाक्य आज तुम्ही वहीवर नोंद करून ठेवा. तुम्ही वेळ दिला. तुम्हाला पुढच्या प्रवासाला खूप शुभेच्छा. तुमची अधिक प्रगती होत जाओ. पुढच्या परीक्षा आणि मुलाखतींसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी 10 वेळा सबस्क्राईब करा.